हिमायतनगरमध्ये काळाचा घाला. नव्यानं सुरू झालेल्या स्विमिंग पूलमध्ये 9 वर्ष बालकाचा बुडून दुर्दैवी अंत. उन्हाळ्याच्या सुट्टीत आपल्या आईसोबत लग्नासाठी बाहेर गेलेल्या एका चिमुकल्याचा आनंद काही क्षणातच विरला. हिमायतनगर शहरातील नव्यानं सुरू झालेल्या गिरिजा स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या 9 वर्षीय सक्षम नागराज गायकवाड बालकाचा पाण्यात बुडून थेट मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे एका निष्पाप जीवाचा बळी गेल्याचा आरोप करत नातेवाईकांनी संताप व्यक्त केला असून परिसरात मोठी हळहळ व्यक्त होते आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत सक्षम हा मूळचा किनवट तालुक्यातील भिसी येथील रहिवासी असून तो आपल्या आईसोबत लग्नाला गेला होता. हिमायतनगर शहरात नव्यानं सुरू झालेल्या गिरिजा स्विमिंग पूलमध्ये जाण्यासाठी त्याने आपल्या आईकडे हट्ट धरला. मुलाचा हट्ट पुरवण्यासाठी आई त्याला दुपारी घेऊन स्विमिंग पूलवर पोहोचली. आज सक्षम आतमध्ये पोहण्यासाठी गेला. आई त्याची बाहेर वाट पाहत थांबली. वेळ संपली पण मुलगा परतला नाही. स्विमिंगचा निर्धारित 1 तासाचा वेळ संपल्यानंतरही सक्षम बाहेर न आल्याने आईला शंका आली. त्यांनी पूल कर्मचाऱ्यांकडे विचारपूस केली असता तिथे एकच धावपळ उडाली. शोधाशोध केली असता सक्षम पाण्याच्या तळाशी बेशुद्ध अवस्थेत मिळून आला. त्याला तातडीनं शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. आस्थापनावर गंभीर आरोप आणि कारवाईची मागणी. या घटनेनंतर सक्षमच्या नातेवाईकांनी स्विमिंग पूल चालकावर गंभीर आरोप केलेले आहेत. लाईफगार्ड आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा अभाव असल्याने आमच्या मुलाचा जीव गेला असा संतप्त सवाल नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. आणि हा केवळ अपघात नसून व्यवस्थापनाचा हलगर्जीपणा आहे. संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी मृताच्या नातेवाईकांनी केली आहे. आणि या घटनेची माहिती मिळताच हिमायतनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या हा स्विमिंग पूल प्रशासनाकडून बंद करण्यात आलेला आहे. नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर येते. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे का याचीही पडताळणी केली जाते आहे. एका हसत्या-खेळत्या चिमुकल्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण हिमायतनगर तालुक्यात शोककळा पसरली आहे.